वरती लिहायचे वहीमध्ये अक्षर सुवाच्य सुंदर पाहिजे, वळणदार पाहिजे, बरं का? आता बघा तुम्ही जेव्हा हे लिहितात ना काय करतात तुम्ही, समजा तुम्हाला क काढायचा, मी खूप मुलांचा क बघितला, असा करतात, वरतून रेषा पण देत नाही आणि म काढायचंय समजा आणि ल काढायचंय, असं इतकं सुंदर पण नसतं, कसंही असतं, मला तर ते काढायला पण येईना आणि येतात झालं लिहून, हो झालं. धरा मॅडम, मॅडम धरा, हे आपले मॅडम. हा चांगला परत ले. असं परत लिहू. पेन पेन मला पेन नसलं मी काय म्हणते, अरे पेन दुसऱ्याकडून घेतला ना मी माझा पेन आणलाच नाही, मी दुसऱ्याकडून घेतला पेन. पेन पेन घेऊन येत नाही का, दुसऱ्याचा पेन वापरतो, देऊ फटका. अरे तू मुलगा आहे की तू सर बनून मला हे करतोय. कसं काढायचं अक्षर चांगलं म्हणजे कसं, चांगलं अक्षर लिहायचं ना, चांगलं लिहायचं म्हणजे कसं लिहायचं, सुंदर कसं लिहितात, कसं लिहायचं सुंदर, असा मग तसं कसं येणार, अक्षर येणार कसं, कसं कसं लिहायचं, ठीक आहे, मी हे सांगलं अक्षर वळणदार. वाटीचं जर अक्षर असेल गोल वाटीचं, आता समजा हा क आहे तर बरोबर अशी छान गोल वाटी करायची, घाई करायची नाही. बघा बरं किती फरक दिसतो की नाही सुंदर. तुम्हाला म काढायचं आहे, बरोबर सरळ रेषा घ्यायची, असं वळवायचं, असं करायचं. आता तुम्हाला की नाही ब काढायचंय, तर आपल्याला हा मुलगा ब काढून दाखवेल. आता कसा काढायचा, इथे काढून दाखव बेटा. हा इथे काढ ना बेटा, बघू बरं कसा वळणदार सुंदर काढायचा, बघूया. बघा बेटा आपला ब काढून दाखवत आहे आणि त्याची वही बघितली का मग बघायचा ब कसा आहे. बघा बरोबर ब काढलाय का त्याने, थांबलोय बरोबर काढलाय का ब त्याने, बघा बरं किती मुलांना वाटतं ब बरोबर काढलाय.